नमस्कार. आज आपण बघणार आहोत एकदम हलवाई स्टाईल परफेक्ट अशी चंद्रकला मिठाई कशी बनवायची ते तुम्ही बघू शकता. एकदम जबरदस्त अशी स्वीट डिश आपण आज येथे बघणार आहोत. येथे मी घेतलेला आहे एक बाउल, त्यामध्ये घ्यायचा आहे 1 कप मैदा, थोडासा सोडा चिमूटभरच घालायचा आहे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे फक्त, आणि एक मोयांसाठी 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातलं की छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व बाजूंनी तुपाचं मोयन लागलं पाहिजे. मस्त असं व्यवस्थित सर्व बाजूंनी मिक्स करून घ्या. छान मिक्स झालं की त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी. पाणी आधी थोडंच घालायचं आहे, कारण आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे. गोळा हा घट्टच ठेवायचा आहे. छान असा आपला गोळा इथे बनवून झालेला आहे. एक आपण 10 मिनटं तसंच ठेवणार आहोत. आता मी इथे घेतलेला आहे एक पॅन, त्यामध्ये घालायचं आहे 1 कप पाणी, अर्धी वाटी साखर. छान असं विरघळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाक बनवायचा आहे बघा. छान अशी साखर विरघळली की त्यामध्ये घालायचं आहे केशर, आणि आता मस्त असा पाक बनवून घ्यायचा आहे. हलकासा थोडीशी चिपचिपा असा पाक बनवायचा आहे, जास्त नाही बनवायचा. तुम्ही बघू शकता आपल्याला जसा पाहिजे तसा पाक इथे बनलेला आहे मस्त. आता पाक झाला की आता मी इथे एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये घालायचं आहे तूप. तूप विरघळलं की त्यामध्ये घालायचे आहे काजू बदाम. काजू बदाम घातले की छान असं भाजून घ्यायचं आहे लालसर मस्त. छान असं भाजलं लालसर की त्यामध्ये आता घालायचं आहे खोबरं बारीक केलेलं, किंवा विकतचं असेल खोबऱ्याचा किस तर तोही तुम्ही येथे घालू शकता. खोबरं ही छान लालसर भाजून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये घालायचा आहे खवा. खवा घातलेला आहे बघा मी येथे काही. खवा ही छान असा मस्त थोडासा परतवून घ्यायचा आहे. छान असं परतलं आहे बघा. आता हे मिश्रण आपण एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. इथे आता घालायचे आहे त्यामध्ये साखर, पिठी साखर. थंड झाल्यावर घालायची आहे बघा. पिठी साखर घातली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार आहे बघा येथे. आता त्यामध्ये घालायचं आहे किसमिस, म्हणजेच मनुके. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सारण बाजूला ठेवून आता इथे आपला गोळाही छान भिजलेला आहे बघा. थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे 2 पोर्शनमध्ये भाग करायचा आहे. दोन पोर्शनमध्ये भाग केला की त्याची छान अशी गोल चपाती लाटून घ्यायची आहे. एकदम मस्त पातळसर चपाती लाटायची आहे बघा. खूप जास्त पातळच नाही, पण मीडियम अशी लाटायची आहे, आणि खूप जास्त जाडही नाही ठेवायची. अशाच प्रकारे आपण इथे एक चपाती लाटून घेतली की त्या अशा प्रकारे वाटीच्या साहाय्याने त्याचे गोल आकारात काढून घ्यायचे आहेत पुऱ्या. भरपूर अशा पुऱ्या निघल्या जातात बघा अशा प्रकारे केलं तर, किंवा जी छोटी छोटी चाणकीही तुम्ही येथे लाटून घेऊ शकता. सर्व व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. मस्त इथे आपण सर्व पुऱ्या काढून घेतलेल्या आहे. आता एक छोटी पुरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे आपण सारण बनवलं होतं ते घालायचं आहे. जेवढं मावल तेवढंच घालायचं आहे. अशा प्रकारे सर्व सारण व्यवस्थित सारून घ्यायचं आहे बाजूनी. आणि आता त्याला आपण चहूकडून पाणी लावायचं आहे बघा, जेणेकरून ते व्यवस्थित चिटकलं जाईल. मस्त
आणि आता छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, चांगलं प्रेस करायचं आहे बघा. कारण ते तेलामध्ये आपण सोडल्यावरती ते निसटलं जाणार नाही म्हणून. आणि आता अशा प्रकारे त्याला आकार देत चालायचा आहे. व्यवस्थित त्याच्या साईड किनार दाबत चालायचे आहे. मस्त अशा प्रकारे चंद्रकलाचा आकार आपल्याला त्याला इथे द्यायचा आहे बघा. एकदम मस्त असा आपला आकार बसलेला आहे. अशाच प्रकारे मी ते सर्व बनवून घेतलेले आहेत बघा. आता तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी. त्यात ह्या चंद्रकला मिठाई सोडायची आहे. व्यवस्थित मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे बघा. छान अशी फुलली गेलेली आहे. छान असा ब्राऊन कलरमध्ये ते तळून झालेली आहे. तळून झाली की एकदम मस्त. आता लगेच ते आपण पाकामध्ये सोडणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त अशी रसरशीत आपली येथे मिठाई तयार आहे बघा. छान अशी फक्त एक 5 ते 10 मिनटं त्यामध्ये ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही ठेवायचं, नरम पडली जाते. परफेक्ट 1-10 मिनटं ठेवून झाली की सर्व अशाच प्रकारे ठेवून घ्यायचे आहे. सर्व मिठाई त्यामध्ये अशी सोडायची आहे आणि मस्त अशी आपली येथे परफेक्ट अशी चंद्रकला मिठाई तयार आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी दिसत आहे आणि खायलाही खूप मस्त रसरशीत लागते बघा. अशाच प्रकारे व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.